हेल्दी खाण्याविषयी ज्यावेळेस आपण बोलत असतो, अशा वेळी आपल्या भारतीय आहार पद्धतीमधला एक अविभाज्य भाग येतो तो म्हणजे तेल. आणि अशात जर आपल्या घरामध्ये हार्ट डिसीज, हाय कोलेस्ट्रॉल, हार्मोनल इश्यूज, डायबिटीज सारखे आजार असतील, तर मग आपल्याला हा प्रश्न जरूर पडतो की आहारामध्ये नक्की कुठलं तेल वापरावं? कुठलं तेल सगळ्यात जास्त हेल्दी ठरू शकतं? तर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचाही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आहारामध्ये सगळ्यात जास्त हेल्दी ठरणारं तेल कुठलं? या प्रश्नाचं सगळ्यात बेसिक पहिलं उत्तर आहे ते म्हणजे आपलं लोकल तेल. जे की अनेक आपल्या व्हिडिओजमधून आपण नेहमी हा सिद्धांत समजून घेत असतो की जे लोकल आहे आपल्या भागामध्ये, आपण जिथले आहोत, आपलं जे मूळ गाव आहे किंवा आपण जिथे राहतो आहोत त्या प्रदेशामध्ये जे लोकल धान्य असतील, फळं असतील, भाज्या असतील आणि आता तैलबिया जे पिकतं ते आपल्यासाठी सगळ्यात जास्त हेल्दी असतं. कारण पूर्वजांपासून आपलं जे जीन मॉडिफिकेशन आहे, आपली जी संरचना आहे शरीराची, त्याला त्या गोष्टींची सवय असते, त्या अन्नधान्याची, त्या तेलाची सवय असते आणि ते कसं पचवायचं याचं मेकॅनिझम आपल्या बॉडीला माहिती असतं. त्यामुळे त्या भागामध्ये आपले जे तेल किंवा ज्या तेलबिया उगतात त्यापासून जे तेल बनवलं जातं ते लोकल तेल आपल्यासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर असतं. मग याची उदाहरणं द्यायची झाली तर ही जी लोकल तेलं आहेत ती आपल्यासाठी हेल्दी पण कशी ठरतात? तर जसं तुम्ही भारताचा विचार केला तर उत्तर भारत जो आहे तो त्या मानाने थंड प्रदेश आहे. त्यामधल्या लोकांची भूक देखील जास्त असते. तिथल्या लोकांना स्निग्धतेची, उष्णतेची जास्त गरज असते आणि त्यामुळे तिथे जर तुम्ही बघाल तर राईचं तेल, सरसों का तेल हे सगळ्या अन्नधान्यामध्ये, भाज्यांमध्ये वापरलं जातं. कारण तिथे त्याचं उत्पादनही जास्त होतं. ते तिथलं लोकल तेल आहे आणि शिवाय स्वभावतः ते उष्ण आहे, इतर तेलांपेक्षा अधिक उष्ण आहे. त्यामुळे तिथल्या लोकांकरता ते जास्त हेल्दी ठरतं. त्याच वेळी जेव्हा दक्षिण भारतामध्ये आपण बघतो तर तिथे नारळाचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. त्या मानाने नारळाचं तेल हे थंड आहे. तो प्रदेश उष्ण असल्यामुळे तिथल्या लोकांना थंड तेल हे जास्त अनुकूल आहे, हेल्दी आहे आणि त्यामुळे दक्षिणेकडची जी लोकं आहेत ती सर्रास आपल्याला सगळीकडे नारळाचं तेल वापरताना दिसतात. आणि जो मध्य भारत आहे त्यामध्ये काही अंशी आपणही मोडतो. तिथे मग शेंगदाणा तेल म्हणजे भुईमुगाचं उत्पादन केलं जातं, सूर्यफुलाचं केलं जातं किंवा तिळाचं उत्पादन केलं जातं. मग ही सगळी जी तेलं आहेत, ही सगळी तेलं आपल्याकरता फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आपण जिथे राहतो, आपला जो प्रदेश आहे, तिथे उगणारं जे तेल आहे ते आपल्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे सीझनल तेल. तर आता आपण ढोबळमानाने पाहिलं की थंड प्रदेशामध्ये, उत्तर भारतामध्ये राईचं तेल, खाली दक्षिण आणि आपल्याकडे शेंगदाण्याचं तेल वापरलं जावं. तर जे आपण सीझन्स असतात म्हणजे आपले जे ऋतू आहे त्यानुसारही आपण गुणधर्मानुसार तेलं बदलू शकतो. म्हणजे जेव्हा थंडी असते, थंडीचा मौसम असतो, या सीझनमध्ये तुम्ही तिळतेल आहे, सूर्यफूल तेल आहे किंवा खूप जास्त थंडी जर तुमच्या शहरामध्ये पडत असेल तर तिथे तुम्ही कधीतरी राईच्या तेलाचा देखील वापर आहारामध्ये करू शकता. त्याच वेळी ज्यावेळेस उष्णता असते, गरमीचा सीझन असतो, अशा वेळेस नारळाचं तेल आहे किंवा शेंगदाण्याचं तेल आहे त्यांचा वापर तुम्ही करू शकता. आणि ज्या वेळेस पावसाळ्यासारखा सीझन असतो अशा वेळी तिळतेल आहे, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल यांचा वापर तुम्ही आहारामध्ये करू शकता. असा मुद्दा येतो की तुमच्या प्रकृतीनुसार, आजारानुसार कुठलं तेल वापरावं. तर तुम्हाला कुठल्या पद्धतीचा आजार आहे, वात, पित्त, कफ हे कुठले दोष त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यानुसार तुम्ही जवळच्या वैद्यांचा सल्ला याबाबत घेऊ शकता. आणि जर प्रकृतीचा विचार केला तर आपण वात, पित्त, कफ यामध्ये जेव्हा प्रकृतीचं डिवायडेशन करतो तर अशामध्ये तुमची प्रकृती नक्की कुठली आहे त्यानुसार तुम्ही तेल वापरू शकता. जे वाताची प्रकृती असलेली लोक आहेत त्यांच्यासाठी तेल हे सर्वोत्तम औषध आहे. कारण काय तर वात जेव्हा वाढतो त्यावेळेस त्याला कंट्रोल करणं हे अतिशय कठीण असतं आणि हा वाढलेला वात कंट्रोल करण्याचं परमौषध जे आहे ते आहे तेल, असं आयुर्वेद सांगतो. त्यामुळे ज्यांची वाताची प्रकृती आहे, ज्यांना वाताचे आजार आहेत त्यांनी जरूर आपल्या आहारामध्ये तेल अवश्य ठेवावं. तर कुठलं तेल? तर मग अशा वेळी तुम्ही राईचं तेल वापरू शकता किंवा तुम्ही तिळतेल वापरू शकता, सूर्यफुलाचं तेलही आहारामध्ये ठेवू शकता. त्यानंतर पित्त प्रकृतीची लोक असतात ते स्वभावतः उष्ण गुणाची असतात आणि मग अशा वेळी त्यांनी नारळाचं तेल जे आहे, तिळतेल आहे, अशा पद्धतीची थोडीशी कमी उष्ण असलेली तेलं वापरावीत. आणि कफ प्रकृतीची जी लोक आहेत ती वेगवेगळी तेलं म्हणजे तिळतेल पुन्हा एकदा, सूर्यफूल तेल किंवा शेंगदाणा तेल या पद्धतीचं तेल ती लोक वापरू शकतात. या बाबतीतलं डिटेल जो गायडन्स आहे तो तुम्ही जवळच्या वैद्यांकडून जरूर घेऊ शकता. आता प्रश्न येतो की कुठली तेलं, वेगवेगळ्या प्रकारची तेलं ही एकत्र करून वापरावीत का? तर नाही. अनेक प्रकारची तेलं, तूप ही एकत्र करून आहारामध्ये शक्यतो वापरू नये. कारण प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात, रासायनिक संघटन वेगवेगळे असतात आणि मग अशा वेळी त्याचा वेगळ्या पद्धतीचा परिणाम आपल्याला शरीरावर होऊ शकतो, दिसू शकतो. त्यामुळे एका वेळी एकच तेल वापरलेलं कधीही चांगलं.
त्यानंतर जी दुसऱ्या देशांमधली जी तेलं आहेत जी आजकाल आपण आपल्या आहारामध्ये वापरतोय, ज्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ऑलिव्ह ऑइल सारखं तेल आहे किंवा राईस ब्रान ऑइल्स आहेत, सोयाबीन ऑइल आहे. ही तेलं कितपत आपल्यासाठी योग्य आहेत? तर ज्या वेळेस आपण जसं म्हणतो की लोकल हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त चांगलं आणि हेल्दी असतं, मग अशा वेळी जेव्हा ऑलिव्ह ऑइल हे जरी हेल्दी असेल, चांगलं असेल, तरीही ते पाश्चिमात्य देशामधलं आहे, ते आपलं लोकल तेल नाहीये. आणि त्याच वेळी ज्या वेळेस ऑलिव्ह ऑइल जे आहे ते जेव्हा वापरलं जातं, तिथली जी आहार पद्धती आहे, स्वयंपाक करण्याची पद्धत आहे, त्यामध्ये बऱ्याचदा तेलं ही कच्च्या स्वरूपामध्ये सॅलड्सवर वगैरे वापरली जातात. पण आपल्याकडे जी तेलं आहेत ती फोडणीच्या स्वरूपामध्ये वापरली जातात आणि अशा वेळी ऑइल जे आहे, हे ऑलिव्ह ऑइल आहे, हे तितकंसं सुटेबल भारतीय आहार पद्धती करता होत नाही. त्यामुळे हेल्दी असेल तरी ज्यावेळेस तुम्ही त्या प्रकारचे क्युझिन्स बनवताय, तिकडच्या पद्धतीचे जेव्हा तुम्ही आहार घेताय, त्यावेळेस तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा अंतर्भाव तुमच्या आहारामध्ये करू शकता. पण आपली तेलं रिप्लेस करून तुम्ही ऑलिव्ह ऑइल त्यामध्ये जर आणलं तर ते तितकंसं हेल्दी ठरणार नाही. राईस ब्रान किंवा सोयाबीन सारखी जी तेलं आहेत त्या खरं तर तैलबिया नाहीयेत, त्याच्यावर खूप प्रक्रिया करून त्यापासून तेल उत्पादित केलं जातं. त्यामुळे ते तितकंसं हेल्दी ठरत नाही, कारण त्याच्यावर खूप साऱ्या प्रक्रिया झालेल्या असतात. त्यामुळे त्या तेलांचा शक्यतो वापर टाळावा. कधीतरी तुम्ही चव बदल म्हणून करू शकता. आणि त्यानंतर आपल्याकडे पारंपरिकरित्या देखील काही इतर तेलं वापरली जायची, जी आजकाल आपण तेवढी वापरत नाही. म्हणजे करडईचं तेल काढलं जायचं, जवसाचं तेल वापरलं जायचं किंवा बऱ्याचदा कुरडू, जे आपण कुरडूची भाजी, आपण वेगळा एक व्हिडिओ त्याच्यावर बनवलेला आहे, कुरडूच्या बियांपासून देखील तेल बनवलं जायचं, ते देखील औषधी आणि हेल्दी आहे. तर यांचा वापर देखील आपल्या आहारामध्ये केला जायचा. त्यामुळे तशा पद्धतीची तेलं जर तुम्हाला अवेलेबल असतील तर जरूर ती देखील तुमच्या आहारामध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि बऱ्याचदा तेलं ज्यावेळेस आपण तडका म्हणून किंवा वरून फोडणी म्हणून ज्यावेळेस घेतो, तर तसं वापरण्याच्या ऐवजी पूर्वी आपल्याकडे पारंपरिकरित्या जे आपण तेलं वापरायचो, तर त्यामध्ये कच्च्या तेलाचा देखील वापर आपल्या आहारामध्ये असायचा. म्हणजे पिठलं, झुणका यासारख्या गोष्टी असतील किंवा आपण जेव्हा चटणी करतो कुठल्याही पद्धतीची, त्याच्यावरही कच्चं तेल टाकून खाल्लं जायचं. तर ती पद्धत देखील अतिशय हेल्दी आहे. त्याच्यामुळे तेलावर पुन्हा एकदा प्रक्रिया खूप कमी होते आणि त्यातली जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला लाभते. त्यामुळे कच्च्या तेलाचा देखील आहारामध्ये समावेश जरूर करावा. त्याच पद्धतीनं जे आता बाजारामध्ये मिळतात की रिफाईन तेलं आहेत, फिल्टर्ड तेलं असतात किंवा कोल्ड प्रेस ऑइल आहे, लाकडी घाण्यावरची तेलं आहे, मग यामधली कुठली तेलं चांगली आहेत? तर ऑब्व्हियसली आता हे सगळ्यांनाच माहित आहे की कच्च्या घाण्यावर, म्हणजे जी लाकडी घाण्यावर बनवलेली कोल्ड प्रेस्ड ऑइल असतात, ती सगळ्यात जास्त आपल्यासाठी हेल्दी असतात. ही पद्धत जी आहे ती पारंपरिक पद्धत आहे. पूर्वी या पद्धतीनंच तेलं काढली जायची. त्यामध्ये काय होतं, तेलाचा जो चिकटपणा आहे, स्निग्धपणा जो आपल्या शरीरासाठी अपेक्षित आहे, तेलामधली जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती तशीच अबाधित राहते. त्यावर कमीत कमी प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे ही तेलं आपल्यासाठी जास्त हेल्दी ठरतात. ज्यावेळेस रिफाईन तेलं असतात किंवा फिल्टर तेलं असतात, त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात, अनेक प्रक्रियांमधनं ही तेलं जातात आणि त्यावेळेस त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जी असते तीही कमी झालेली असते आणि मग अशा वेळी ही तेलं कदाचित शरीराला हानिकारक देखील ठरू शकतात. त्यामुळे आपला जर विचार केला तर आपलं जे महाराष्ट्र हा प्रदेश आहे, याच्यामध्ये जर तुम्ही स्वयंपाकासाठी वापरायचं असेल तर शेंगदाण्याचं कच्ची घाणी, म्हणजे शेंगदाण्याचं लाकडी घाण्यावरचं जे कोल्ड प्रेस ऑइल आहे ते आपल्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि त्याच पद्धतीनं जे कोकण विभाग आहे त्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी नारळाचं तेल देखील हे तितकंच जास्त हेल्दी ठरू शकतं. आता आयुर्वेदामध्ये सर्वोत्तम तेल कोणतं सांगितलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल जे आहे हे सर्वोत्तम सांगितलेलं आहे. सगळ्यात जास्त चांगलं जे तेल आहे ते तिळाचं तेल सांगितलेलं आहे. कारण तिळाच्या तेलाचे अनेक औषधी उपयोग आहेत आणि तीनही दोषांना ते वाढवत नाही, त्यांचं शमन करतं आणि त्यामुळे तिळाचं तेल हे सगळ्यात जास्त हेल्दी आहे, बेनिफिशियल आहे. त्यामध्येही जर तुम्हाला औषधी उपयोग करायचा असेल, औषध म्हणून वापरायचं असेल, तर काळ्या तिळाचं जे तेल बनवलं जातं ते सर्वोत्तम, सगळ्यात जास्त औषधी गुणांनी युक्त असं असतं. त्यामुळे बऱ्याचदा ज्यावेळेस आम्ही औषधांमध्ये तेलांचा वापर करतो, अनेक जे औषधं वेगवेगळी बनवली जातात त्याचा जो बेस म्हणून वापरला जातो तो काळ्या तिळाच्या तेलाचा वापरला जातो. आणि इतर जे आपले पांढरे तेल आहेत, रेग्युलर तेल आहे, त्यापासून बनवलेलं तेल तुम्ही रोजच्या आहारामध्ये वापरू शकता. त्यामुळे तीळ तेल हे सर्वोत्तम, सगळ्या आजारांना कंट्रोल करणारं असं सर्वोत्तम तेल आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर या तेलाच्या सविस्तर माहितीनंतरही तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आयुर्वेदिक विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.